हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे सुट्टी आणि सगळं निवांत आहे. आज संडे आहे, चेतनला पण सुट्टी आहे आणि आज जमतील तेवढीच कामं करणार आहोत. जास्त काही करणार नाही आम्ही कामं, हो ना. एक दिवस रेस्ट पाहिजे ना, आणि आज मला फुल रेस्ट आहे. आज किचनचं डिपार्टमेंट तिकडे आहे, म्हणून बघा मी एकदम कशी आहे. अजून काहीच आवरलं नाही माझं अजून. बघा आज चेतन करणार आहे जेवण. विचार पडला काय आता विचार पडेल, बघा कसा करतोय बघा. तेच ना, आज मला रेस्ट आहे फुल, माहितीये का. नाही नाही बाहेरून नाही आणायचं बाबा, मला बाहेरचं नको आहे. बघा काही कर, असं काही नाही, चालेल. बघूया चेतनच काय करतोय. चालेल ना, करशील ना ब्रेड ऑमलेट. हो चालेल चालेल चालेल, काही चालेल. बघ म्हणजे एवढ्या बायका कंटाळतात ना किचन मध्ये काम करून, की असं म्हणतात ना, मीठ पडलं तरी चालेल, नाही पडलं तरी चालेल, काही चालेल, पण काहीतरी एक दिवस आहे ना वेगळं पाहिजे, चेंज आपल्याला. काय मग तुला काय वाटतं, करशील, जमेल का काय? ट्राय करू. नाहीतर आहेस मी काय, नाहीतर आहे मीच ना. अनामिकाचं काय चाललंय तिकडे, काम पण खाते, बिया पण खाते सूर्यफुलच्या, आणि टोमॅटो बघा पाण्यात टाकून ठेवलाय तिने, माहितीये का. हो, खूप सकाळपासून खूप ओरडते माहितीये का. सगळ्यात उशिरा रोज उठते, आणि आज बघा सुट्टीचा दिवस असून आहे ना, आम्हाला तिने उठवलं माहितीये का सकाळी. ओरडून ओरडून मी नाशी का ओरडते ही, बघते तर 8:30 पावणे 9 झाले होते ना. हा तेच ना, आज आम्ही थोडं उशिराच उठलो. तसे कामं पण काही नव्हती, आणि मला पण कामं नाहीत ना आज, जरा काय निवांत आहे ना म्हणून. चालेल सर, मग मी साहित्य घेऊन येतो. जाऊ. आणि सगळी मला पिठं वगैरे पण संपले, ते पण सगळं रेडी करायचं आहे. कामं आहे तशी, पण करणार दुपारनंतर वगैरे. आता जरा सकाळी थोडं रेस्ट घेऊया, काय सकाळी थोडं नको काही करूया, दुपारनंतर करूया. तर चला हा आवरून घेऊ. ज्यूस देऊ चेतन तुला प्यायला? चेतन आलेलं आहे आता बाहेर जाऊन, आणि त्याला जरा ज्यूस देते प्यायला. आणि आमच्या मॅडमचं बघा इकडे काय चालू आहे, दाखवते तुम्हाला. बघा कुठे कशी चढली आहे ती, बघा, बघितलं, बघा बघा बघा. आता इथून खालून आहे ना वर गेली आहे, आता हळूहळू ना वरती जाणार इकडपर्यंत, आणि नंतर मग परत ती आहे ना खाली पडणार. असं असतं तिचं, बघा. ए पिल्लू पडशील, शोना खाली उतर, उतर खाली पिल्लू. ए ये 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 ये. नाही उतरायचं तुला, नाही उतरायचं, बघा उतरायचं नाहीये का. जर उतरायचं असतं ना तर तिने आवाज दिला असता मोठ्या मोठ्या, म्हणजे घ्यायला या, असं असतं तिचं, बघा हे बघा. तर सध्या तरी खेळते ती, खेळू दे. आणि आता इकडे मी चेतन घेऊन आलाय बघा ब्रेड. ब्रेडचं पॅकेट घेऊन आलाय, ब्रेड, आणि बघा अशी अंडी आणली त्याने. जरा त्याला ज्यूस देते आता, हे बघा प्यायला. बघा प्रोमोग्रेनेट डाळिंबाचं आहे. जरा जरा पितो आम्ही दोघं पण थोडं थोडं. आणि त्याला अजून आवरायचं, आंघोळ वगैरे झाली नाही त्याची अजून. आज जरा मी तो निवांतच करतो आरामात. मग आता सांगते त्याला करून घेऊन आंघोळ, कारण जास्त पण लेट नको ना म्हणून. हे बघा एकच ग्लास मी झाला आहे बघा याच्यामध्ये, कारण आधी पण प्यायलो होतो आम्ही, त्यामुळे ना संपलं होतं ते. आता मी चेतनला देते. चेतन हे घे, पकड. ज्यूस 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 ना. ए असं का दिसते आतमध्ये, बघ जरा. हे चमचा घेऊन येऊ का? चांगलं आहे. हो मग काय, ए तसंच असतं ते. मार्चपर्यंत आहे एक्सपायरी, बघितली मी. हां गेल्या महिन्यात घेऊन आलो. आता काय एवढ्यात काय लगेच थोडी एक्सपायर होतं, ते आहे अजून थोडंसं. थांब आले. स्पून घे तर, हे घे डवळ जरा, पकड. घेते ना अर्ध्यातलं थोडंसं, एकच ग्लास होता त्याच्यामध्ये संपलं सगळं होतं तेवढं, पूर्णच म्हटलं हे करून टाकूया. उगाच जास्त पण ते ठेवलं का मध्ये खराब होणार, काय अर्थ नाही ठेवून जास्त पण. मग म्हटलं पिऊन टाकू. बघितलं बघा ह्याचे उद्योग, बघा असे उद्योग असतात ह्या मॅडमचे आमच्या. आहे बघा शुनू, काय ग बिल्लू, काय ग बिल्लू. आता चाललोय मी फिरायला, आता तू कसं राहणार मला सांग, एकटी राहशील? राहशील का एकटी? हां काय राहणार पिल्लू? ये बघ कशी आली, कोची आली बघा म्हणजे शोनू, म्हणजे पिल्लू कशी आली. चूचू सांग, मी अंघोळ केली, मी अंघोळ केली, हो ना, मी नाव केली. बघा अंघोळ केली आमच्या अनामिकाने. कशी दिसते आमची अनामिका? चांगली दिसते आता अंघोळ करून आल्यावर. हो अंघोळ केली. आणि बघा इथे थोडं ना, जा इथे जा, जरा ऊन येतं ना इथे, म्हणून तिला ठेवलं होतं तिथे. बघा परत आली, सांगते घ्यायला. तर नाही घेणार मी, थोडा वेळ खेळ तू. काय आता थोडं खेळायचंय तुला, खेळशील ना थोडा वेळ? आता खेळ थोडा वेळ. हो 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 मंडळी, आता माझं आटपलं, अंघोळ वगैरे झाली. आता मला जरा लेट झाला, मी पण बाहेर गेलो होतो. गहू वगैरे दळायचे होते, पीठ वगैरे संपलं होतं म्हणून, त्यामुळे ममतानेच तयारी केली.
ॲक्च्युली मी करणार होतो आज, पण ममताने सर्व तयारी केली, मला लेट झाला म्हणून. आता बघा आमचं आता ब्रेड ऑमलेट करते. ममता ते मी करतो थोडा. चालेल, मी पण एक करतो. आता ममताचं झालं एक, चालेल ना ममता? मला लेट झाला ना, उशीर झाला शेवटी काय मलाच करावं. सॉरी, मी आज करणार होतं. भूक लागली मला. काल पूजा पण होती ना आमच्या सोसायटीमध्ये, तर जरा लेट झाला झोपायला रात्री. उठलो लेट, मग काही कामं आटपायला लेट झाला त्याच्यामुळे. मला कसं एवढा स्पीड नाही एवढा हे करायचा. ममताने कसं पटापट कटिंग वगैरे करून रेडी केलं. कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर नाहीये म्हणून नाही घातली. जे असेल ते घालायचं, नसेल ते चालतं. काय हो, असं काय नाही की सगळंच पाहिजे का? हो. हे पिल्लू मागे हे बघा असं ममता ब्रेड ऑमलेट बनवते. ही बघ अनामिका देते का सगळं रेडी करून घेतलंय तिने ते. आणि अनामिका बघा काय चाललं तिचं, बघा कुठपर्यंत आली तिची मजल बघा. अनामिका इकडे ये, ये. शोना बघ, आपले व्ह्युअर्स बघतात बघ. बोल काहीतरी व्ह्युअर्स साठी. अनामिका काय बोलत नाही. खूप दिवसांनी असं म्हणता आपण ते बनवत आहे ना असं ब्रेड ऑमलेट. खूप दिवसांनी आधी खूप द्यायची मी चेतनला बनवून. नाश्ता वगैरे असेल तेव्हा ना खाऊन वगैरे जायचा. मग त्याला हे खाऊन गेला ना का त्याला भूकच नाही लागायची जास्त दुपारी वगैरे. काय मग टिफिन वगैरे पण हेवी व्हायचं त्याला जास्त. आणि हे खाल्लं की मग नाही होत खायला. माझा मी जे आज लंच मध्ये हेच खाऊया आपण. नेहमी काय आपण जेवण करतो, जेवण सगळ्या प्रकारचं असतं आपल्याकडे काय ना काय. पण आज जरा वेगळा थोडा जेवण आणि आणि कालचं पण जेवण जरा हेवी होतं, बाहेरचं होतं त्याच्यामुळे तेलकट थोडं खावायची. काय बोला नॉर्मल असंच खाऊया. काढ ना काढायला. चला मी जरा ममताला मदत करतो आणि मी थोडा बनवतो तेव्हा तुम्हाला दाखवतो. आणि आता चेतन मला सांगतोय की मला तरी एक बनवायला दे ऑमलेट, कारण की त्याला बनवायचं होतं ना आणि मीच बनवलं ना, म्हणून बोलतो मला एक तरी बनवायला दे. आता बघूया कसं बनवतोय ते. बनव. मी बनवतो आता फायनली मंडळी. ते बघा एक तरी ब्रेड ऑमलेट माझ्या हाताने बनवलं. हो थांब एक मिनिट. आणि बघा चेतन इकडे आता त्याचं काय चालू आहे. तो नको घेऊस. हे बघा काय जमतंय का इकडे 3 ब्रेड आणि होईल तुला हे करायला येईल, करता येईल का? मग बघा काय करतोय. आणि आता बघा सगळं तोडणार आहे बघा. आता तुम्ही लक्ष द्या, इथे पकडायचं दुसऱ्या हाताने. आता बघा. हा बघाच फक्त तुम्ही आणि याच फक्त बघा बघा आता. हा परत ना. हा आता बघा हा काय करतोय. हो हे बघा हे आहे आमच्या चेतनचं ब्रेड आणि ऑमलेट. कसं बनवलं तुम्ही सांगा मंडळी. मी जे बनवलं ते कसं झालं? बरोबर झालंय. होईल ते. थोडंसं गॅस कर फास्ट, थोडासा. हा गॅस वाढव थोडा. आणि हे बघा मंडळी फायनली आता आमचं झालंय रेडी. आणि आता आम्ही हेच खाणार आहोत आज. हेच आमचं जेवण आहे आजचं. हे आमचं स्पेशल जेवण. हे आमचं जेवण आहे. डाएटचं जेवण नाही आहे पण हेच आमचं खाणं आहे बघा. आता हेच खायचं. हे बघा आमचं आता जेवण वगैरे झालं. आणि हे बघा इथे मी कपड्याची मशीन, कपडे आता धुवून घेतोय. ममता बघूया काय करते ते. ममता काय करतेस? नेलपेंट काढून ठेवलंस. ते बघा ते बघत होते कुठली लावणी काय करते. बघा किती नेलपेंट काढून ठेवलं. आणि अनामिकाचं बघा काय चालू आहे. ती देत नाही मला लावायला. खाते माहितीये का अनामिका शना आहे का म्हणजे तुला नेलपेंट हवी आहे का? खाणं चालू आहे तिचं खाणं. खायचं तिला बस. बघा किती नेलपेंट काढून ठेवलं ममताने. अगं पिलं थांब. आणि ही वाली चॉईस केली शेवटी अनामिकाच्या कलरची. अनामिकाची कलरची चॉईस केली. येस मस्त. नेलपेंटच आवडते मला जास्त पहिल्यापासून. हो आधी पण मी जॉबला जायचे तेव्हा 2 दिवसांतरी चेंज करायचे. 2 ते 3 दिवसांनी. अगं थांब. चल जाऊया आपण कुठेतरी फिरायला म्हणता का? अगं उठ सोड ना अनामिका सोड ना. अजून त्याच्यामध्ये नेलपेंटच्या एवढे अजून. अगं थांब ना. सगळं लावून तरी टाक एकदा म्हणजे काय एकदाच लावून जे संपून टाकलं होतं. उचल दिला असं अनामिकाला. बघा कशी उठते. हे बघा मंडळी काय चाललं तिचं बघा. ते बघा मंडळी. ते बघा काय करते बघा. आता जरा आम्ही झोपतो आहे बघा, रेस्ट करतोय मी आणि अनामिका. बघा इकडे माझ्या सोबतच आहे अनामिका. शुने इकडे बघ, इकडे बघ, इथे बघ काय करते. हे माझ्या हातात आहे ना, हे बघा ब्रेसलेट सारखं. ते बघा त्यातले जे मणी आहेत ना ते तिला हे बघा अशी चावते बघा कशी. ते बघा इकडे बघ कशी. काय करतेस अनामिका? काय करतेस ग? खेळते ना. मग असं खेळत राहते ती. आणि इकडे नेलपेंटच्या बॉटल वगैरे ह्या बघा आहेत.
तर खेळते. हे बघा सगळं घेऊन इकडे असं, हे बघा असं तिला खेळायला लागतं. हे बघा, हे बघा थोडा वेळ नेल पेंटच्या बॉटलसोबत खेळते, थोडा वेळ माझ्या हातात ते आहे त्याच्यासोबत खेळते, ब्रेसलेटसोबत असं करते ती. बघा कसं मंडळीनं नको म्हटलं तरी कामं करत असतो दिवसभर. बघा सुट्टीच्या दिवशी पण बघा जरा बसत नाही बघा 5 मिनिटं पण. बघितलात बघा इकडे. म्हणजे मी करायच्या आधीच ना चेतनचं चालू असतं इकडे. बघा बघा मी नको म्हटलं तरी पण मला खूप राग येतो. कपडे घालायचे वाळत घालते मी, राहू देते. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि आताच आम्ही रील्स वगैरे बनवतोय हो ना. आणि बघा चेतन थकलाय बघा, लगेच झोपला. त्याच्यापेक्षा जास्त मी बनवलेत तरी पण तो थकला. कसं बनवायचं काय तेच ना. आणि इकडे ही बघा ही देत नाही बनवायला, सारखी पायाखाली वगैरे येते माझ्या आणि सारखं पायावरच येऊन असं उभं राहते वगैरे खाली. मध्ये भीती पण वाटते मला हिच्या अंगावर पाय वगैरे पडेल ना, म्हणून बसलोय हो ना कशो ना. काय ग हे बघा 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 खूपच आली आहे ती एकदम. बघा कशी आले बघा. खूप तावलात आले तेच, खूप तावलात आले. बघा 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 देत नाहीये बनवायला, म्हणून आम्ही जरा बसलो आता इथे 5 मिनिटं. म्हणजे हिला जरा घेते मी, मग अशी बघते बघा हो ना. काय ग काय म्हणतेस तू, बोल बोल काय म्हणतेस अशी मान करून. काय 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 सांगायचं तुला, काय सांगायचं तुला. बोलते काहीतरी, सांगते असं असं मान वर करून. बघा 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 दिसते बघा 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 काय माहित काय करते, आवाज करते. हो शोना एवढं ओरडायचं नाही पिलो. हे बघा मंडळी आता चेतनचं काय चालू आहे, ते सामान वगैरे काढलं होतं ना. हा बरोबर आहे ते चेतनना जरा ठेवून घेतोय वरती. बघा सगळं पूजेसाठी काढलं होतं ना, पाट वगैरे ते सगळं ठेवतोय. आणि माझं पण तिकडे जेवणाचं चालू आहे. ते बघा सावकाश होतं ना, पडशील वगैरे सावकाश होतं. आणि आता पीठ वगैरे पण दळून घेऊन आलाय चेतन झालंय. आणि इकडे हे बघा सार करते आज. हे कसलं सार आहे तुम्ही ओळखा, खूप दिवस झाले केलं नव्हतं ना. हे बघा असं मस्त असं सार आणि भात खाणार आहे आम्ही आज. आणि हे बघा वाटप केलंय मी इकडे, आता त्यात अजून घालायचं आहे मला. हे बघा असं. तर आधी म्हटलं थोडं हे येऊ देत है ना, कड येऊ देत, थोडं शिजू दे. आता तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करते. आणि हे काय ते कोकम वगैरे घातलंय मी. आणि आता खोबरं घालणार, वाटण घालणार त्याच्यामध्ये. आणि मग थोडं 5-10 मिनिटं ठेवलं का मग होईल. आज काहीतरी साधा सिंपल मस्तपैकी. रोजच करतो चपाती भाजी डाळ भात असं सगळंच असतं रोजचं है ना. काय मशीन पण ठेवून घेऊ, मशीन वगैरे मस्त स्वच्छ वगैरे पुसून वगैरे झाली सगळी. चालेल ठीक आहे. त्यातलं सामान पण काढलं असेल ना बाहेर लागेल. आता आमचं जेवण झालं आणि ममता आवडतं इकडे खाली म्हणता भांडी घासून. मस्तपैकी ममताने जवळ्याचा सार आणि भात केला होता, त्यामुळे छानपैकी आता जेवलो. खूप दिवसांनी ना म्हणता छान झाला होता जवळचा सार आणि भात. आणि आज एक अशी घटना घडली आहे की म्हणजे तुम्ही पण सतर्क राहा सगळ्यांनी, की मी गहू दळायला टाकले होते आणि त्याने म्हणजे कमी दिलं पीठ. आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली, त्याच्यामुळे मी त्याला पकडलं बरोबर ना म्हणता. मला आधीपासूनच होता अनुभव थोडा, कारण की म्हटलं एवढे मी देते जास्त गहू तेवढं कमी कसं पीठ असेल ना. हो एक मिनिट बघा हे पीठ घेऊन आलं मी. तर काय झालं, दळायला टाकलं तेव्हा मी 5 किलो घेतलेले गहू, वजन पण केलं होतं दुकानातून घेतलं तेव्हा. आणि त्याकडे दळायला टाकलं आणि पीठ वगैरे दळून झालं. तर त्याने मला सांगितलं की 5 किलोचं आहे म्हणून. आणि मी त्याला पैसे पण दिले 5 किलोचे. पण नंतर मी ज्या दुकानातून गहू घेतले त्या दुकानात वजन केलं तर ते पीठ भरलं 4 किलो 600 ग्राम, जवळजवळ 400 ग्राम पीठ कमी होतं. विचार करा मंडळी, हे लोक किती आपल्याला फसवतात ते. मी लगेच तडक गेलो त्या दुकानात आणि त्याला विचारलं हे सगळं काय असं. बोलो आम्ही पण म्हणजे नोकरी वगैरे करतो, पैसे कमवतो नोकरी करून. 25 रुपये किलो गहू आहेत ते. आणि ते गहू पण महागवाले होते, असं पण नाही की साधे गहू आपले रेशनचे वगैरे गहू मिळालेले किंवा असे पण नव्हते. तर मी त्याला बोललो की आम्ही पण नोकरी वगैरे करतो, मेहनत करतो, पैसे कमवतो आणि तू असं आम्हाला कसं फसवतो. पाहिजे तर मागून घे म्हणा तर तेव्हा तो बोलला की पाव किलो माग माझ्याकडे, पण असं करू. तेव्हा तो बोलला की नाही ते पीठ असं उडून जातं असं मला त्याने सांगितलं. त्याने ते नोटीसवरती पण काहीतरी लिहून ठेवलंय की 1 किलो मध्ये 50 ग्रॅम वगैरे उडून जातं. तरी पण एवढं कमी कसं, असं मी त्याला विचारणा केली थोडं कडक शब्दात. तेव्हा मग त्याने स्वतःकडचं थोडं पीठ दिलं मला त्याने.
म्हणजे विचार करायला लोक कसे फसवतात आपल्यासारख्या सामान्यांना. त्याच्यामुळे तुम्ही सतर्क राहा जेव्हा पण असं काय देतील तुम्ही दळायला वगैरे तर. चला आता मंडळी आवरलं आहे माझं सगळं, जेवण वगैरे झालं आमचं आणि आता भांडी वगैरे पण सगळी घासली, सगळं झालं. दिवस कुठे गेला काही कळलंच नाही कामामधून. आणि चेतनला सुद्धा गरम पाणी करून दिलं जरा कोमट. मी सुद्धा घेतलं आहे बघा, थोडे पाय वगैरे जरा असे पाण्यात ठेवते 10-15 मिनटं, जरा खूप मस्त रिलॅक्स वाटतं. कधी कधी करते मी असं, गरम पाण्यामध्ये पाय ठेवते झोपण्याच्या आधी, तर खूप चांगलं वाटतं. तर तुम्ही पण नक्की करा. आणि हा आता ब्लॉग मी माझा इकडेच एंड करते आहे. माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोण माझ्या चॅनलवर असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो मंडळी, टिल देन बाय, टेक केअर, सी यू.